ऑपरेशन नंतर फॉलोअप कंप्लीट करून आम्ही छत्रपती संभाजीनगरला रिटर्न आलो. डॉक्टरांनी 8 डेज नंतर ड्रेसिंग चेंज करायला सांगितली, पण ईशान्वीला बॅकवर खूप इचिंग होऊ लागली आणि इचिंग करण्यासाठी हात वारंवार मागे नेत होती. मला वाटले मी तर चुकून काही खाल्लं नाही ना, जे तिला माझ्या दुधातून जात आहे. मी जेवण पूर्णपणे नॉर्मल, कमी तिखट, कोणतीच अशी थिंक करत नव्हते ज्यामुळे इशूला त्रास होईल. पण आता तिला रांगायची बरीच ओढ लागली होती आणि ती तिचा हात स्टिफ होता तरी पण रांगत होती. तिच्यामध्ये हे सगळे बदल बघून 8 डेजचा वेट न करता मी 5 डेजलाच ड्रेसिंग चेंज करण्यासाठी जवळच्या क्लिनिकमध्ये गेले. त्या डॉक्टरांनी ड्रेसिंग ओपन केली आणि माझा जीव थक्क झाला बघून, कारण इशूचे 3-4 टाके सुटले होते. काहीच निगेटिव्ह थॉट न करता मी स्वतःला इट्स ओके, ठीक आहे, अगोदरपेक्षा तरी ठीक आहे असं धीर दिला. ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं त्यांना कॉल केला. त्यांनी मला फोटो सेंड कर अशी रिक्वेस्ट केली. मी त्यांना ईशान्वीच्या पॅचचे फोटो पाठवले. त्यांनी मला ऑइंटमेंट चेंज करून लावायला सांगितलं आणि म्हणाले, काही हरकत नाही, हे भरून निघेल, काळजी करू नको. आता ऑइंटमेंट लावून ड्रेसिंग करा आणि अगेन 5 डेजने चेक करा, अशी सरांची ॲडवाईस होती. त्यांनी सांगितलं तसं सगळं फॉलो केलं. पॉझिटिव्ह होप ठेवून ड्रेसिंग केली आणि घरी गेले. अगेन 3 डेज नंतर ईशान्वीचे सेम सिम्पटम्स होते. खूप इचिंग करत होती, खूप रडतही होती आणि त्रासही देत होती. अगेन वेट न करता 3 डेजनच ड्रेसिंग चेंज करायला जवळच्या क्लिनिकमध्ये गेले आणि तिथे कंपाऊंडर होते. त्यांनी ईशान्वीची ड्रेसिंग ओपन केली आणि मी फ्लोअरवर खाली बसून डायरेक्ट रडायला लागले. माझं मेंदू काम करायचं बंद झालं होतं. आज तर मी निशब्द होते, मला रडूच आवरत नव्हतं.